याबद्दल काल कोर्टाला अखेर हस्तक्षेप करावा लागला, तरी रात्रीपर्यंत नागपूरला जे कोर्टाने निर्देश दिले तो पुरवठा झालेला नाही. मला असं वाटतं की एकतर मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानेन, कारण रेमडेसिवीरच्या वाटपामध्ये फार मोठ्या प्रमाणात भेदभाव होत होता आणि 2 दिवस तर असे आहेत की ज्या 2 दिवसात एका दिवशी नागपूरला फक्त 500 रेमडेसिवीर आले आणि एका दिवशी एकही आला नाही. आणि त्याचवेळी आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जिथे मजबूत मंत्री आहेत किंवा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर दिले गेले. आता तेही लोक आमचेच आहेत, त्यांनाही दिलं गेलं पाहिजे, पण शेवटी सरकारला न्यायोचित काम करावं लागतं. सरकारकडे जर स्टॉक कमी असेल तर कुठे पेशंट आहेत, कुठे अधिक पेशंट आहेत, त्याचा विचार करून सरकारने दिलं पाहिजे. परंतु असं होत नव्हतं आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. आणि मला असं वाटतं की आता त्या हस्तक्षेपानंतर निश्चितपणे ही रेमडेसिवीरची परिस्थिती बदलेल. तसंही केंद्र सरकारने आता रेमडेसिवीरच्या संदर्भात जवळजवळ त्याचं प्रोडक्शन हे दुपटीपेक्षा जास्त केलेलं आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करू की लवकरच या संदर्भात जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलेल. देवेंद्र तन्मय फडणवीसांनी वॅक्सिन घेतलेली आहे, आपले पुतणे आहेत ते, याबद्दल माझं लेखी निवेदन हे मी कालच दिलेलं आहे, ते वृत्तपत्रांनी छापलेलं आहे, आपल्याकडे आहे. या लेखी निवेदनाच्या पेक्षा जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. भाऊ हिंदीमध्ये हायकोर्टाचं जो निर्णय हाईकोर्ट ने जो निर्णय दिया है उसका मैं स्वागत करता हूं. महाराष्ट्र में रेमडेसिविर के बारे में सरकार की ओर से उसका जो आवंटन हो रहा था वो बहुत ही गलत तरीके से हो रहा था. कुछ मंत्री अपने विभागों में बहुत बड़े पैमाने पर रेमडेसिविर ले जा रहे थे और नागपुर जहां पेशेंट्स की संख्या सबसे ज़्यादा है वहां पर एक दिन सिर्फ 500 रेमडेसिविर, एक दिन एक भी नहीं, इस प्रकार से बिल्कुल अलग प्रकार से ये सारा कार्य चल रहा था. और इसका संज्ञान स्वयं माननीय उच्च न्यायालय ने दिया और कल उन्होंने सरकार को ये कहा कि रात को 8 बजे तक 10,000 रेमडेसिविर ये नागपुर को सरकार ने देने चाहिए. और साथ साथ ये भी कहा कि आपके पास जो स्टॉक है उस स्टॉक को आप पेशेंट्स कहाँ कितने इसके आधार पर डिस्ट्रीब्यूट कीजिए, न कि कौन पावरफुल मंत्री है उसके आधार पर. त्यामुळे लवकरच परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पण त्याच वेळेला रेमडेसिवीरचं योग्य पद्धतीनं नियोजन होत नाहीये हे सांगायलाही ते विसरले नाही. रेमडेसिवीरच्या याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि हे सुरू असतानाच एक मोठी बातमी मुंबईतून हाती येते, ती म्हणजे मुंबईमध्ये बेकायदेशीर साठा केलेले 2200 रेमडेसिवीर इंजेक्शन्स पोलिसांनी जप्त केलेत. मुंबई पोलीस आणि एफडीएनं संयुक्तपणे कारवाई करत हा साठा जप्त केलाय. अंधेरीतल्या मरोळ आणि मुंबईतल्या मरीन लाईन्स परिसरात हे छापे घालण्यात आले आणि हा साठा जप्त करण्यात आलाय. जप्त केलेला सर्व साठा हा एफडीएच्या ताब्यात देण्यात आला आहे अशा प्रकारची माहिती मिळते आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, मुंबई पोलीस आणि एफडीए यांची संयुक्त कारवाई आहे. 2 ठिकाणी या दोन्ही पथकांनी दोन्ही यंत्रणांनी कारवाई केली असून या कारवाईमध्ये तब्बल 2200 रेमडेसिवीरचे जे वायल आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत. 2000 रेमडेसिवीरचे वायल जे आहेत ते अंधेरी येथून, तर 200 वायल जे आहेत रेमडेसिवीरचे हे मुंबईतल्या मरीन लाईन्स या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत. हे नेमके कोणी साठा करून ठेवले होते आणि त्यांची नावं काय आहेत, कधीपासून हा साठा करून ठेवला गेला होता, आणि अशी माहिती मिळते की हे राज्याच्या बाहेर जे आहे ते रेमडेसिवीर घेऊन जाणार होते. त्याची माहिती जी आहे ती एफडीए आणि मुंबई पोलिसांना मिळाली होती आणि त्याच अनुषंगे या दोन्ही पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे. मुळात राज्याबाहेर रेमडेसिवीरला त्या ठिकाणी त्याची आयात निर्यात करणं ह्या दोन्हीवरती सध्या बंदी असून अशा पद्धतीनं छुप्या मार्गाने रेमडेसिवीर जे आहे ते इतर राज्यांमध्ये नेले जात होते. हे पोलिसांचं लक्ष आल्यानंतर पोलिसांनी छापा रचून हे 2200 रेमडेसिवीर जे आहेत, वायल जे आहेत ते जप्त केलेले आहेत. आणि हे नेमके कोणा थ्रू आले होते, हे कोणाला दिले जाणार होते याचा खुलासा मात्र पोलिसांनी अजूनपर्यंत केलेला नाही. अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे. नागपूर MIDCची वेबसाईट गेल्या महिन्याभरापासून हॅक झालेली आहे.
गेल्या महिन्याच्या 21 तारखेला ही वेबसाईट हॅक झाल्याचं पहिल्यांदा उघडकीस आलं होतं. तेव्हापासून ही वेबसाईट हॅक झालेली तशीच आहे. यात सुधारणा करण्याच्या दृष्टीनं MIDCनं कोणतंही पावलं उचलल्याचं दिसत नाहीये. महिन्याभरापासून हॅक झालेली ही वेबसाईट अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर रॅमसन मालवेअरचा हल्ला झाल्याचं स्पष्ट होत आहे. हॅकरनं यावेळेला पैशाची मागणी केली आहे आणि या हल्ल्यात अज्ञात इसमाकडून हा मालवेअर MIDCच्या संगणकीय प्रणालीत सोडण्यात आलाय. त्यामुळे MIDC नागपूरचा डाटा मोठ्या प्रमाणात करप्ट झाल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे तुषार कोळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, जर का बघायचं झालं तर आज जवळपास 1 महिना होत आहे MIDCची ही नागपूरसह राज्यातल्या पूर्ण MIDCशी जुडलेली जी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट हॅक झालेली आहे आणि 1 महिन्यापासून ही हॅक आहे. त्यामुळे आजही MIDCचे 1 महिन्यापासून जे काम आहे ऑफलाईन मध्ये होत आहे आणि यामुळे अनेक अशा तांत्रिक कामांना अडचणी येत आहे. अनेक जे MIDCचे सभासद आहे किंवा व्यापारी आहे, उद्योजक आहे, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे. MIDC कडनं जी माहिती दिली गेली आहे जी विदेशी हॅकरकडनं ही साईट हॅक केलेली आहे आणि त्यांनी काही पैशाची डिमांड देखील केलेली आहे. मध्यस्थामार्फत त्यांच्यासोबत बोलणं सुरू असल्याचं देखील माहित आहे. पण जी ही संपूर्ण घटना ही निश्चित अत्यंत धक्कादायक आहे. या संदर्भात ठाण्यामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि जो अज्ञात इसमाच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे आणि हॅकरकडनं कशा प्रकारे त्यातनं सुटका करता येईल याचा प्रयत्न देखील सुरू आहे. पण महत्वाचा विषय की 1 महिन्यापासून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे पण अजून देखील MIDC जी वेबसाईट आहे ते नीट पद्धतीने काम करत नाही. त्यामुळे निश्चित एक प्रश्न उपस्थित होत आहे की 1 महिन्यापासून एखाद्या सरकारी वेबसाईट हॅक होते आणि त्या तावडीतनं अजून हॅकरपासून आपल्याला सुटका करता येते. तर निश्चित अत्यंत गंभीर असा हा विषय आहे. आता राज्य सरकारचे आपल्या स्तरावर प्रयत्न सुरू आहे पण अजून तरी सध्या तोडगा निघाला नाही आणि पूर्ण काम पण तुषार, आपण अपेक्षा करूयात की MIDC चे अधिकारी आणि राज्य सरकार यात गांभीर्यानं लक्ष घालेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. त्यामुळे तुमच्या विजेत जे आहे त्या फोड ठरतायत त्याचा काही उपयोग नाही असा आरोप आता विरोधकांकडनं. नाही, विरोधकांना खरं म्हणजे या सगळ्या विजिट चालणं, लोकांना आपण दिलासा त्यांच्या याला प्रयत्न करणं, माझ्यापर्यंत ज्या ज्या वेळेला तक्रारी आल्या त्या तक्रारीला जाऊन बघणं, मी स्वतः ICU जाते. विरोधकांना खुर्चीत बसून आरोप करायला जातं आहे काय? सगळे ट्विटरवर फॉल हे करून खोटं ट्विटर चालवत आहेत. त्यामुळे आम्ही आरोपाला घाबरत नाही आणि आम्हाला काय विरोधक म्हणतायत, आम्हाला त्यांच्याकडनं प्रशस्तीपत्रक पण नको आहे. माझे मुंबईकर काय म्हणतायत, महापौर म्हणून नात्याने मला काय काम करायचं आहे. जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात येत आहे की इथे अन्याय, मी त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करते. आत्ता त्या दिवशी आपण जेव्हा मला फोन आले की आमच्या वॉर रूममधनं होतं, मी तिथे गेले. मला कळता क्षणी मी धावते. हेच खरी पोटदुखी आणि हाच खरा त्रागा आहे आणि त्या त्रागाचा आरोपामध्ये रूपांतर होत आहे. टास्क फोर्सने एक वेगळ्या सूचना ज्या आहेत ते केलेल्या बघायला मिळत आहेत. तुम्हाला काय नेमकं वाटतं कारण सरकारकडे सूचना त्यांनी केलेल्या आहेत? त्यांनी नुसतं महाराष्ट्र सरकारला सूचना देऊन नाही चालणार, त्याने केंद्रालाही सूचना दिली पाहिजे. कारण लसीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केल्यानंतर ते कायमस्वरूपी हळूहळू का होईना पण चालू राहिल्या पाहिजे. आत्ता जे आपण एक प्रश्न विचारलेला की आपण लसीकरण केंद्र चालू केली, होय, माझे नगरसेवक हे मेहनत घेऊन लसीकरण स्वतःच्या वॉर्डला जेवढा जास्तीत जास्त देता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करून ते स्वतःच्या खर्चाने उघडतात हेही आपल्याला दिसलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांना खरंच धन्यवाद देते महापौर म्हणून. पण त्याला उपलब्धता करून देणं महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्राने महाराष्ट्र राज्याला दिलं तर महाराष्ट्र राज्य आम्हाला देईल. त्यामुळे जास्तीत जास्त सहजतेने लोकांपर्यंत लसीकरण पोचावं म्हणून शिवसेनेचे नगरसेवक हे काम करतायत
आणि ते उघडल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर आम्हाला लस मिळणार नसेल तर ते बंदच राहणार. हे एक सरळ आहे, पण ते बंद राहू नये म्हणून आता टास्क फोर्सनी केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की ते कायमस्वरूपी चालू ठेवलं पाहिजे. त्यात खंड पडता कामा नये आणि तो खंड पडायला नाही पाहिजे असेल तर आपल्याला थोडासा लसीकरणाचा टाईम स्लॉट हा पण करावा लागेल आणि तो आता आपण करतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर फार मोठा ताण येतो हे नक्की आहे, पण त्याबरोबर स्वयंसेवकांनी सुद्धा त्याच्यावरती आता त्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि महापौरांवर होत असलेल्या विविध आरोपांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिलंय. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.